नमस्कार। यावर्षी जर तुम्हाला BMS करायचा असेल, तुमचा जो स्कोअर आहे तर तो कमी आहे, पण तुम्हाला महाराष्ट्रासोबत इतर राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा होता किंवा तुम्ही घेतलेला होता। कर्नाटक राज्याचं एक लेटेस्ट अपडेट आहे। आजच 5:15 वाजता कर्नाटकची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे। आता पहिल्यांदा हा कट ऑफ आपल्या समोर येतोय BMSचा यावर्षीचा, तर त्यामुळे याला व्यवस्थित माहिती करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जरी समजा महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये आहात, पण अदर स्टेटमध्ये काय सुरू आहे, कितीवर कट ऑफ येतोय, तर हे माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या काउन्सिलिंगवर सुद्धा याचा इफेक्ट होऊ शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळेल। बघा, आता हे जे PDF आहे जवळपास 510 पेजेसचं हे PDF आहे, जे आजच पब्लिश झालं, आजच अलॉटमेंट आलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला पूर्ण भारतामधून जे अलॉटमेंट झाले आता सध्या BMSच्या, तर ही पहिली लिस्ट आहे यावर्षीची, तर त्यामुळे याला व्यवस्थित बघू। बघा, आता हे जर PDF आपण बघायला गेलो तर 510 पेजेसचं PDF आहे आणि सगळ्यात शेवटचा ऑल इंडिया रँक आहे 13,18,975। आता हा जो विद्यार्थी आहे हा फक्त 113 मार्कावाला आहे, ठीक आहे। आता 113 मार्कावाला विद्यार्थी कॉलेज BHMS मिळालेलं आहे आणि वरती बघा हे BMS मिळालेलं आहे। तर BMS कोणाला मिळालं नेमकं, तर बघा 13,12,207 ऑल इंडिया रँकवाला। तर हा तर कर्नाटकचा स्टुडंट आहे, कारण ज्यावेळेस आपण आपल्या स्टेटमध्ये असतो तर त्यावेळेस आपल्याला कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया लागतो। आता जर आपल्याला समजा कर्नाटकमध्ये जायचं असेल तर आपला स्कोर 144 असावा, म्हणजे साधारण 10 लाखापर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल तर त्याचा स्कोर 144 पर्यंत आला यावर्षी, तर आपण काय करू, हे 10 लाखापर्यंत येऊ। हे जे ऑल इंडिया रँक दिसत आहे तुम्हाला, तर याला आपण 10 लाखापर्यंत घेऊ, जेणेकरून 10 लाखाला एखादं कॉलेज मिळालं का 10,50,000 10,95,000 या दरम्यान आपण हे पाहत घेऊ। बघा, हे इथं आलेलं दिसतं आपल्याला, 10 लाखावर आपण आलोय, म्हणजे जस्ट क्वालिफाय मार्क्सवर तर इथं कॉलेज अलॉटमेंट झालेली दिसतात। बघा, हे अलॉटेड आहे। थोडक्यात 144 मार्काला सुद्धा कर्नाटकमध्ये पहिल्या राऊंडला सीट मिळाली। पण कर्नाटकमध्ये सीट्सचे प्रकार असतात, हे लक्षात घ्या। एक असते 2.5 लाख पर इयर वाली सीट, ठीक आहे, आणि दुसरी असते 4 लाख पर इयर वाली सीट। आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 2.5 लाखाचे पण कॉलेज टाकले आणि 4 लाखाचे पण कॉलेज टाकले, तर त्या विद्यार्थ्याला तो क्वालिफाय जर असेल, 144 जरी मार्क्स असतील तरी कॉलेज मिळालेलं आहे। बघा इथं बघा, BMS मिळालं आणि किती फीजवालं मिळालं, तर 4 लाख पर इयर वालं। आता कर्नाटकमध्ये ही फी 4.5 वर्ष पे करावी लागते। थोडक्यात 18 लाखाचं हे बजेट बनणार आहे। यामध्ये निगोशिएशन्स होतात, होत नाही असा विषय नाही, पण सगळेच कॉलेज निगोशिएट करतील असा विषय नाही। जे मिळालेलं कॉलेज आहे त्यांना निगोशिएट करायला पाहिजे। आता प्रश्न येतो की सर 2.5 लाख पर इयर वाल्या सीटचं नेमकं काय, तो कट ऑफ किती राहिला, तर याच PDF मध्ये साधारण जर आपण 2.5 लाख पर इयर वाली सीट जर का सर्च केली, बघा एकदा आपण सर्च करूया 2.5 लाख पर इयर वाली सीट। मी वरती 2.5 लाख पर इयर टाकलंय आणि सर्वात शेवटी जी अलॉटमेंट आहे तर ती किती रँक वाली आहे तर ती आपण चेक करू। बघा, आता हे 1006 जणांना हे अलॉटमेंट झालेलं आहे आणि सर्वात शेवटी हे BUMS ची अलॉटमेंट आहे। हे झालं BUMS। आपण BMS बघूया। बघा, हे BUMS आहे, अजून हे पण BUMS आहे। BUMS आपण किती पर्यंत हे मिळालेलं आहे 2.5 लाख, तर हे एकदा चेक करूया। BUMS च्याच अलॉटमेंट आहे अजून सुद्धा, आणि BUMS च्या नंतर आपल्याला BMS बघायला मिळणारच आहे। बघू, आता हे पण BUMS आहे अजून। BUMS थोडी लेंथ वाढू शकते, पण वेट कराल, कारण हे सगळं मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवतोय। बघा, हे प्रायव्हेट BMS 2.5 लाखाला मिळालेलं अलॉटेड आहे आणि या ठिकाणी हा रँक आहे। तर या रँकला नेमका स्कोअर किती, तर 274 स्कोअर असावा, ठीक आहे। या रँकचा जो स्कोअर आहे तर तो 274 असावा। अजून सुद्धा प्रायव्हेट BMS मिळालेलं आहे आणि हा तो रँक आहे, ठीक आहे। आणि परत एखादा आहे का, आहे, हे BMS आहे आणि हे सुद्धा रँक आहे। बघा, परत एक अजून बघूया की याच्या अजून कमी वाल्याला मिळालं का, तर हो आहे, तर हा शेवटचा आहे, ठीक आहे। 5,20,350 274 कट ऑफ आहे पहिल्या राऊंडचा 2.5 लाख पर इयर वाल्या सीटचा आणि 4 लाख पर इयर वाल्या तर जस्ट क्वालिफाय आहे। तुम्हाला जर कर्नाटकमध्ये पुढे काउन्सिलिंग करायचं असेल, जिजाऊ अकॅडमी जॉईन करण्याचा विचार असेल, तर नक्की तुम्ही कर्नाटक BMS असा मेसेज करा। तुमचं रजिस्ट्रेशन जरी या राऊंडचं झालेलं नसेल तर पुढे रजिस्ट्रेशन सुरू होत असतात। आपण जेव्हा पण रजिस्ट्रेशन सुरू होतील तर तेव्हा ते करून घेऊया, म्हणजे आम्ही सगळे गाईड करत असतो तुम्हाला कॉलेज कसे टाकायचे, काय करायचे। तर आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके, बाय।